श्रोते हो, नमस्कार. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 भाग 3. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेची करीत असे विनवणी, भववंदनी सोडवावे. मागील भागात अर्जुनाने, देवा, मला तुमचे विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली असून माझ्या मनाने तसा ध्यास घेतलेला आहे असे सांगून अजूनही पुढे त्याच्या मनात काही शंका आहेत, त्याबद्दल तो देवांशी बोलत आहे. परी आणि कये कये तशारंगी, तुझ विश्वरूपा ते देखावया लागे, पै योग्यता माझ्या अंगी असे की नाही, हे आपले आपण मी नेने, ते काने नसे जरी देव म्हणे, तरी रोगू काय जाणे निदान रोगाचे, आणि आता जी आरतीचे निपडी भरे, आरतू आपली ठाकी पै विसरे, जैसा तहानेला म्हणे न पुरे समुद्र मज, ऐसा सचाडपणाची आभुली, न संभाळावे समस्या आपुली, या लागी योग्यता जेवी माऊली, बाळकाची जाणे तया परी श्री जनार्दना, विचारी जे माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे, तरी ऐसी ते कृपा करा, हे रवी नव्हे हे म्हणा अवधारा, वाया पंचमाला पे बधिरा, सुख घेऊ ते देणे, हे रवी एकले वापियाचे तृषे, मेघ जगा पुरते कायन वर्षे, परी जाहली ही वृष्टी उपखे, जरी खडकी होय, चकोरा चंद्रामृत फावले, एरा आन वाहुनी काय वारिले, परी डोळ्यावीन पाहले, वाया जाय, म्हणून विश्वरूप तू सहसा, दाविसी कीर हा भरमसा, काजे कडाडा आणि विहंसा, माझे नित्य नवा तू की, तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान भरसे पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, जे वैरी आहे दिदले, मोक्षु दुराराध्यू कीर होय, परी तोही अपराधी तुझे पाय, म्हणून धाडसी जेत जाय, पाय कु जैसा तू सनकादिकांचे माने, सायुज्जी सौरसू दितला पुतने, जे विषाचे निस्तन पाने, मारू आली. परंतु हे भगवंता, आणखी एक मला अशी शंका येते की, तुमचे विश्वरूप पाहण्याची माझ्या अंगात योग्यता आहे किंवा नाही, हे माझे मला काही समजत नाही, व ते का समजत नाही म्हणून म्हणाल तर हे पहा, रोग्याला आपल्या रोगाचे निदान समजते का? आणखी महाराज, इच्छेचा जोर झाला म्हणजे इच्छा करणारा मनुष्य जशी आपली योग्यता विसरतो, किंवा ज्यास तहान लागली आहे त्यास जशी समुद्रही आपली तहान भागविण्यास पुरा पडणार नाही असे वाटते, तशाच प्रबल इच्छेने मला भूल पडली असल्यामुळे माझी इच्छा मला आवरून ठेवत नाही. याकरिता आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणून त्याची इच्छा पुरी करते, त्याप्रमाणे हे जनार्दना, माझ्या अधिकाराचा विचार करून मग तुम्ही आपले विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा, पण माझा अधिकार नसेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगा, कारण पंचम स्वरातील उत्तम गायनाने बहिऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. बाकी मेघ हा एकट्या चातका करताच वर्षाव करीतो आणि जगाकरता करीत नाही असे काही नाही, परंतु तोच पाऊस खडकावर पडला तर व्यर्थ जातो. चकोराला चंद्रामृत प्राप्त होते आणि दुसऱ्याला शपथ का घातली आहे? प्राशन करण्याची युक्ती चकोराप्रमाणे इतरांना माहीत नसल्यामुळे त्यांना ज्याप्रमाणे त्याचा काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे, किंवा दृष्टीशिवाय प्रकाश व्यर्थ आहे, म्हणून तुम्ही मला विश्वरूप दाखवाल असा पूर्ण भरवसा आहे, कारण तुमचे औदार्य जाणत्या व नेणत्या अशा दोघांनाही समानच आहे. अहो, तुमचे औदार्य स्वतंत्र आहे व तुमच्या मनात एखादी गोष्ट देण्याचे आले की पात्र किंवा अपात्र हा भेद तुम्ही पाहत नाही. पहा, मोक्षासारखी पवित्र वस्तू तुम्ही आपल्या शत्रूसही दिली. खरोखर मोक्ष जरी दुष्प्राप्य आहे तरी तोही तुमच्या पायांची सेवा करतो, म्हणून तुम्ही त्यास जिकडे धाडाल तिकडे तो
चाकराप्रमाणे जातो. आपल्या स्तनात विष घालून तुम्हाला मारण्याच्या हेतूने पाजण्याकरता पुतना राक्षसी आली होती. तिलाही तुम्ही सनकादिकांच्या बरोबरीने सायूची मुक्ती दिली. राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतधा दुर्वाक्य शब्दे निस्तेजिलासी ऐशा अपराध या शिशुपाळा आपण पेठाओ दिनला गोपाळा आणि उत्तान चरणाची बाळा काय ध्रुवपदी चाड तो वना आला याची लागी जे बैसावे पितेयाच्या उत्संगी की तो चंद्र सूर्यादिकां परिस जगी श्याघ्रू केला ऐसा वनवासिया सकळा देता एकची तू धसळा पुत्रा आळविता आजा मिळा आपण पेदेसी जेने उरी हानी तलासी पांपरा तयाचा चरणू वाहासी दातारा अजूनही वैरियांची कलेवरा विसंबसी ना ऐसा अपकार्या तुझा उपकारू तू अपात्री ही परी उदारू दे दान म्हणून दारवंटे करू झालासी बळीचा तू ते आराधिना ऐके होती पुसा बोलावी त कौतुके तिये वैकुंठी तू आगनिके सुरवाडू केला ऐसी पाहुनी वायानी मिशे आपण पेदेओ लागसी वाणी वसे तो तू का अनारसे मजलागे करीसी हा गा दुबतयाचे नि पवाडे हे जगाचे फेडी सांकडे ते कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती म्हणून मी आजे विनवले काही ते देवन दाखविती हे किर नाही परी देखावया लागी देई पात्रता मज. महाराज, धर्मराजाच्या राजस्वी यज्ञात त्रिभुवनातील देव ऋषी व राजे जमले असता त्या ठिकाणी ज्याने आपणास दुर्वाक्य बोलून आपला अपमान केला त्या महद अपराधी शिशुपालालाही तुम्ही स्वरूपता मुक्ती दिली. आणखी गोपालकृष्णा उत्तानपाद राजाचा मुलगा जो ध्रुव त्याची आडळपदी बसण्याची इच्छा होती काय? बापाचे मांडीवर बसाव्यास मिळावे एवढ्याच करता तो वनात आला होता. पण त्याला तुम्ही चंद्र सूर्यादिकांपेक्षाही श्रेष्ठ स्थानी नेऊन बसविले. याप्रमाणे दुःखितांना चढळ हाताने देणारे एक तुम्हीच हे पहा. आजा मिळाने मृत्यूसमयी पुत्रमिशाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला मुक्ती दिली. प्रभो, ज्या भृगुऋषीने तुमच्या हृदयावर लाथ मारली त्याचे श्री वत्सलांचन चिन्ह तुम्ही आपल्या हृदयावर भूषण म्हणून बाळगले आहे. तुमचा वैरी जो शंखासूर त्याचे शरीर म्हणजे शंख तो तुम्ही हातात धारण केला आहे. याप्रमाणे अपकार करणारावरही तुम्ही उपकार करता आणि अपात्र मनुष्यास तुम्ही औदार्याने दान देता. बळीपाशी आपण दान मागाव्यास जाऊन त्याचे द्वारपाळ झाला. ज्या गणिकेने तुम्हाला कधी पुजले नाही व कधी तुमचे गुणानुवाद ऐकले नाहीत व ज्याने मरते समयी आपल्या राघूला राघोबा म्हणून हाक मारली त्या गणिकेस तू वैकुंठ सुख दिलेस. अशा क्षुल्लक कारणानेही वाटेल त्याला स्वस्वरूप प्राप्त करून देणारे ते तुम्ही मला वेगळी प्राप्ती करून द्याल काय? अहो, दुपत्याच्या अधिकपणाने जी कामधेनू जगाचे संकट निवारण करते तिची वस्त्रे उपाशी राहतील काय? म्हणून मी ज्याबद्दल विनंती केली आहे ते विश्वरूप देव मला दाखवणार नाहीत असे कधीही होणार नाही. परंतु ते पाहण्याची मला योग्यता द्या. तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जानशी माझे डोळे तरी आताची डोहळे पुरवी देवा ऐसी ठाये ठाव विनंती जव करू सरला सुभद्रापती तव तया षडगुण चक्रवर्ती सहावे चिना तो कृपाभियुष सजळू आणि एरू जवळा आला वर्षा काळू नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखून क्षीरसागर उचंबळे तैसा दुनेही प्रेम बळे उल्लसी तू जागला मग ते प्रसन्नतेचे नि आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे पार्था देख देखा मुपे स्वरूपे माझे एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे की विश्वरूपमय आघावे करुणी घातले बाप उदार देव अपरिमितू याचक स्वेच्छा सदोदितू असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले अहो शेषाचेही डोळे चोरिले वेद जगा लागी झकविले लक्ष्मी राहविले जिव्हारजे ते आता प्रकटुनी अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्या आघादा पार्थाची या जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीचे आघवे होय तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची झाला ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडिली किंबहुना उघडली योगरुद्धी परी हा हे देखले की नाही ऐसी सेची न करी काही एक सरा म्हणतसे पाहे स्नेहातुर तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावेल
अशी जर तुमची खात्री असेल तर माझे विश्वरूप पाहण्याचे डोहाळे पुरवा, अशी अर्जुन विनंती करतो न करतो इतक्यात षड्गुण ऐश्वर्याचा राजा जो श्रीकृष्ण, त्याला ती सहन झाली नाही. का म्हणाल तर अर्जुन हा वर्षा काळाप्रमाणे होता व श्रीकृष्ण हा वर्षाकाळी उत्पन्न होणाऱ्या मेघाप्रमाणे कृपामृतयुक्त होता. अथवा अर्जुन हा वसंत ऋतू असून कृष्ण हा मंजूळ शब्द करणारा कोकिळ होता. किंवा पूर्ण चंद्रबिंब पाहून ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणे त्या समुद्राच्या दुपटीपेक्षाही अधिक प्रेमाने श्रीकृष्ण उचंबळले. मग कृपावंत श्रीकृष्ण प्रसन्नपणाच्या भरात मोठ्याने म्हणाले, पार्था, माझी अगणित रूपे पहा. अर्जुनाच्या मनात देवाचे एक विश्वरूप पाहावे असा हेतू होता, परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूप आहे असे दाखविले. धन्य आहे प्रभूचे अपरिमित औदार्य. तो नेहमी मागणाऱ्याच्या इच्छेच्या हजारो पट आपले सर्वस्व देतो. अहो, जे आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या 2000 डोळ्यासी दिसू दिले नाही, वेदांनाही ज्याच्याविषयी फसविले व लक्ष्मीपासूनही जे गुप्त ठेवले, ते विश्वरूप आता अनेक प्रकारे प्रकट करून प्रभू दाखवित आहेत. धन्य भाग्य त्या अर्जुनाचे. जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टीस पडणारे सर्व पदार्थ आपणच बनतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच सर्व ब्रह्मांड झाले. प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून ज्या अज्ञान दृष्टीच्या पडद्याने ते लोकास मनुष्य रूप भासत होते, तो पडदा काढून घेऊन आपले सर्व योग ऐश्वर्य प्रकट केले. परंतु अर्जुन हे रूप पाहिल किंवा नाही याची आठवण सुद्धा नाहीशी होऊन प्रेमभरात एकदम माझे रूप पहा असे भगवान म्हणाले. अर्जुना, तुवा एक दावा म्हणितले आणि तेची दाऊ तरी काय दाविले. आता देखे आगवे भरिले माझ्याची रूपी. एके कृषे एके सुळे, एके रहस्वे एके विशाळे. पृथुतरे सरळे अप्रांते एके, एके अनावारे प्रांजळे. सव्यापारे एके निश्चळे, उदासीन स्नेहाळे तीव्रे एके. एके गृहिते सावधे, असलगे एके आघादे. एके उदारे अतिबद्धे, क्रुधे एके. एके शांते समंदे, स्तब्धे एके सानंदे. गर्जिते निशब्दे सौम्य एके. एके साभिलाषे विरक्ते. उन्निद्रिते एके निद्रते, परितुष्टे एके आर्ते. प्रसन्ने एके, एके अशस्त्रे सशस्त्रे. एके रौद्रे अतिमित्रे, भयानके एके विचित्रे. लयस्थे एके, एके जनविलासे. एके पालनशिले लालसे. एके संहारके सावेशे. साक्षीभूते एके. एवं नानाविधे परिभवसे आणि दिव्य तेज प्रकाशे. तेविंची एक एकायसे वर्णही नव्हे. अर्जुना, तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि ते एकच तुला दाखविले, तर यात नवलते काय? म्हणून आता माझ्या स्वरूपातच सर्व जग भरले आहे असे पहा. काही रोकडी, काही लठ्ठ, काही ठेंगणी, काही उंच, काही जाड, काही सडपातळ आणि काही अमर्याद, काही न आवरणारी, काही निष्कपटी, काही उद्योग करणारी, काही स्वस्थ बसणारी, काही उदासीन, काही प्रेमयुक्त आणि तीव्र बुद्धीची, काही बेसावध, काही सावध, काही सुंदर, काही गंभीर, काही उदार, काही कृपण, काही रागीट, काही शांत, काही चांगल्या मदाने युक्त, काही निरुपयोगी, काही आनंदयुक्त, काही ओरडणारी, काही न बोलणारी, काही सौम्य, काही लोभी, काही विरक्त, काही जागृत, काही निजणारी, काही संतोषी, काही दुःखी व काही प्रसन्न, काही निशस्त्र, काही शस्त्रधारी, काही उग्र, काही स्नेहाळू, काही भयंकर, काही चित्रविचित्र, काही समाधिस्थ, काही जनांच्या लीलेत निमग्न, काही प्रीतीने पालन करणारी, काही क्रोधाने संवार करणारी व काही तटस्थ, ह्या नाना प्रकारची पुष्कळ आणि तेजस्वी त्याप्रमाणे निरनिराळ्या वर्णाची आहेत. एके तातले साडे पंधरे, तैसी कपिल वर्णे अपारे. एके सर्वांगी जैसे सेंदुरे, डवरले नभ. एके सावियाची चुळकी, जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिकी. एके अरुणोदया सारखी, कुंकुम वर्णे. एके शुद्ध स्फटिक सौज्वळे, एके इंद्रनीळ सुनिळे. एके अंजनवर्णे सकाळे, रक्तवर्णे एके. एके लचकांचन समपिंपळी, एके नवजल दश्यामळी. एके चांपे गौरे केवळी, हरिते एके. एके तप्त ताम्र तांबडी, एके श्वेतचंद्र चोखडी. ऐसी नाना वर्णे रूपडे देख माझी. हे जैसे का आनान वर्ण, तैसे आकृती ही अनारिसे पण. लाजा कंदर्प घाला शरण, तैसी सुंदरे एके. एके अतिलावण्य साकारे, एके स्निग्ध वपू मनोहरे. शृंगार शिळेची भांडारे उघडली जैसी. एके पियान अवयव माणसाळे, एके शुष्के अतिविक्राळे.
एके दीर्घकटे विताळे विकटे एके एवं नानाविधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती ययांच्या एकेकांग प्रती देखपा जग काही तावलेल्या सोन्याप्रमाणे त्याचप्रमाणे शेकडो पिंगट वर्णाची व काही ज्याप्रमाणे शेंद्राने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री रंगाची जसे काही सर्व ब्रह्मांड मानकांनी भरलेले आहे अशी शोभणारी व काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या वर्णाची काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी काही इंद्रनील मण्याप्रमाणे निळी काही काजळासारखी काळी काही रक्ताप्रमाणे लाल काही तेजदार सोन्याप्रमाणे पिवळी काही नव्या मेघाप्रमाणे श्याम वर्णाची काही निव्वळ सोनचाफ्याप्रमाणे पिवळी काही हिरवीगार काही तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल आणि काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र याप्रमाणे माझी नाना वर्णांची रूपे पहा हे जसे भिन्न भिन्न रंग त्याचप्रमाणे भिन्न भिन्न आकृतीही आहेत की ज्या आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण आला काही बांधेसूद काही तेजपुंज काही मनोहर जणू काय शृंगार लक्ष्मीची भांडारेच उघडली आहेत काही पुष्ट काही किडकिडीत काही अतिविक्राळ काही उंच मानेची आणि काही मोठ्या डोक्याची भयंकर हे सुभद्रापते याप्रमाणे माझ्या रूपाच्या शेकडो आकृती आहेत व त्या पाहू गेले असता त्यांचा पार लागणार नसून या एक एक रूपाच्या एक एक अवयवांवर सर्व जग भरलेले आहे ते पहा. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण वस्तू.